आता मुंबईकरांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। मध्य रेल्वेवर लवकरच स्वयंचलित बंद दरवाजाची नॉन एसी लोकल ट्रेन धावणार आहे। रेल्वेत होणाऱ्या दुर्घटना कमी करण्यासाठी आणि रेल्वे प्रशासनाकडून हे प्रयत्न करण्यात आले। चेन्नई येथील आयसीएफ फॅक्टरी तयार झालेली ही ट्रेन कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली। या ट्रेनमध्ये जाळीचे दरवाजे, खेळती हवा राहण्यासाठी मोठ्या खिडक्या, सीसीटीव्ही, चालकाची थेट संवाद साधण्यासाठी सुविधा आहे। तर कशी आहे ही स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल पाहुयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्यासोबत। बहुप्रतीक्षित अशी स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल मुंबईत दाखल झालेली आहे। मी आहे आता कुर्ला कारशेड आणि याच ठिकाणी ही लोकल जी आहे ती दाखल झाल्याचं पाहायला मिळते आहे आणि पुढच्या काही दिवसात याच्या सर्व तपासण्या होतील आणि त्यानंतर ही लोकल मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। आतून कशा प्रकारची त्याची व्यवस्था आहे ते दाखवतो। हा आहे माल डबा आहे, मोठी स्पेस आहे, यामध्ये जास्तीत जास्त प्रवासी आपला माल घेऊन जाऊ शकतील अशा प्रकारची ही व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकतो जे आपण काही समस्या उद्भवली तर यातून थेट ड्रायव्हरशी संपर्क करू शकू अशा प्रकारची व्यवस्था आहे। बोलल्यानंतर चालकाला आवाज जाईल आणि त्याचा आवाज सुद्धा आपल्याला येईल अशा प्रकारची व्यवस्था ही या ठिकाणी प्रथमच करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। तर या बाजूला जर प्रवाशाला काही आरोग्यविषयक समस्या उद्भवली तर कशा प्रकारे त्याची उपचार आहे, प्राथमिक उपचार आहे ते करण्याचं सुद्धा या ठिकाणी लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। आता सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी स्वयंचलित दरवाजा जो असणार आहे तो कसा आहे बघूया। हा स्वयंचलित दरवाजा आहे आणि व्हेंटिलेशन साठी याला जाळ्या लावण्यात आलेल्या आहे, ज्या आतमध्ये पण असणार आणि बाहेरही असणार अशा प्रकारचा हा दरवाजा आहे। जर प्रवासी एखादा आतमध्ये अडकला, बाहेर अडकला किंवा दरवाजामध्ये अडकला तर यातून सिग्नल जाणार आहे अशा प्रकारची ही व्यवस्था या ठिकाणी या डब्यामध्ये करण्यात आल्याचं पाहायला मिळते। आतमध्ये जर बघितलं तर हा सध्या महिलांचा डबा आहे आणि याच डब्यामधून महिला प्रवास करतील त्याच्यासाठी या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे सीसीटीव्ही लावण्यात आलेला आहे। अलारामसाठी जुन्या लोकल आहेत त्याला पकडण्याची व्यवस्था होती, साखळी होती, परंतु इथे बटन दाबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ही लोकल सर्व चाचण्या पूर्ण करून लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज कुलकर्णी, जय महाराष्ट्र।